श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान त्याचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुनी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुणी त्याला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली या काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी. मस्तक ठेविले झडकरी. सदोदित झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे. उठोन या करीची स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणे नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवणी. अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खून यती तात्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थाने. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी. खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर. श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले. ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले. म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष. खड्ग घेऊन तेसेच आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात. राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी. दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी. करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी. नवल परी जहाले. दीन वदन होवनी. दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी. मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ. कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत. त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित. स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिधली मुक्ती. मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य. वर्णू जात वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत. सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.